काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरे वसांडले आपुले परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठल। या अभंगाद्वारे तुकोबराय संतांची महती प्रतिपादित असताना माझी वाणी पुरत नाही म्हणतात। काय वानू आता न पुरे वाणी, मी किती वर्णन करू, मी किती जरी संतांचा महिमा वाखाणला तरी माझी वाणी पुरत नाही। हे तुकोबरायांचं वाक्य आहे। कोण तुकोबराय? हरी नामाने ज्यांनी विश्व ढवळून काढलं, भक्तीची पताका, ही नामस्मरणाची गुढी, ही नामस्मरणाची खान या भारत देशाच्या बाहेर सुद्धा ज्यांनी उघडली, एवढं भक्तीचं भांडार आणि एवढा मोठा टोकाचा गाढा व्यासंग असताना तरी पण तुकोबराय म्हणतात संतांची महती वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही। गिरगावकर किती पिटला हाती, काय वर्णन करणारे मी संतांची महती। तुकोबराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही, याच्याकरता मी एकच ठरवलंय मस्तक चरणी ठेवी तसे, त्या संतांच्या पायावर डोकं ठेवणं हेच मला उचित वाटतंय। हा पहिल्या कडव्याचा अर्थ। दुसऱ्या कडव्यात दृष्टांत दिला, थोरी वसांडली आपुली परिशे नेने शिव कैसे लोखंडाशी। परिसा लोखंडाला चिटकल्याच्या नंतर त्या लोखंडाचं सोनं करतो, ही परिसातली ताकद आहे। पण परिसा असं कधीच म्हणत नाही की मी लोखंडाला चिटकल्याच्या नंतर सोनं होतंय म्हणून त्या लोखंडाच्या मी जवळ जाणार नाही। थोरी वसांडली आपुली परिसे, थोरी म्हणजे मोठेपण, परिसानं आपलं मोठेपण फेकून दिलं आणि लोखंडाला जाऊन चिटकलं आणि त्याचं सोनं केलं। तशी संतांची व्याप्ती आहे। अज्ञानी माणसाच्या जवळ संत जातात, त्याला सुज्ञ करून सोडतात। नालायकाच्या जवळ संत जातात, त्याला ज्ञानी करून सोडतात। आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे। मूर्ख माणसाच्या जवळ कसं जाऊ आणि त्या मूर्खाला मी ज्ञानी कसं करू, असं मोठेपण संत फेकून देतात आणि त्या मूर्खाला ज्ञानी करतात। मूर्खाला तिसऱ्या कडव्यात जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे। संतांचं जीवन हे विश्वाच्या कल्याणाकरता आहे। तुम्ही आम्ही किती जरी हुशार झालो, किती जरी मोठे झालो, तर आपल्या संसाराकरता आपलं हुशारपण आहे। आपल्या संसाराकरता आपण मरतो, मुलाबाळांकरता आपण रान राबतो। संतांचं ती नाही। जगाच्या कल्याणा संताच्या विभूती। ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, शेना महाराज असतील, रविदास महाराज असतील, कबीर महाराज असतील, मीराबाई असेल, जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, सखुबाई असतील, हे सर्व अष्टादश संत जगाच्या कल्याणाकरता झिजले। देह कष्टवेते परोपकारे। माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, काय त्यांचे वंशज वाचतात का? कोणी पाठीमाग? आपल्या करता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी 4092 अभंगाचा गाथा केला, तुमच्या माझ्यासारख्या पाप्याचे माथे दुरुस्त करण्यासाठी केला। काय स्वार्थ होता त्यांच्यासाठी? त्यांनी दगड लोकांनी मारले, काठ्या मारल्या, शेण फेकून मारलं, वाटेल ते त्रास दिला। माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या झोळीत शेण टाकलं, तरी पण तुमच्या आमच्या करता ग्रंथ संपदा करून ठेवली। देह कष्टविते परोपकारे, या विश्वाच्या परोपकारा करता देह कष्टविला। भूताची दया हे भांडवल संता। भांडवल म्हणजे संपत्ती। आपली संपत्ती काय योगेश? इटाच्या भाट्या किती काढायच्या? तेव्हा नाही आणत मी बी त्यातलाच आहे। जमिनी किती घ्यायच्या, ऊस किती लावायचा, उत्पन्न किती काढायचं, बंगले किती बांधायचे, किती प्रॉपर्टी वाढवायची, हे आपलं भांडवल आहे।
संतांची श्रीमंती माहिती, भूताची दया हे भांडवल संता, दुसऱ्यावर दया करणं हे भांडवल, ही श्रीमंती संतांची. आपुली ममता नाही देही, स्वतःच्या देहावर एक तीळ मात्र म्हणता नाही. मला तर घाम यायला सुरुवात झाली की कूलर आलं. त्यांनी डोंगरात भजन केले, वाघिणी इष्टविनी जण गेल्या. कधी कधी 2-2, 4-4 दिवस भाकरीचा कण खाण्यासाठी नाही, अशा ठिकाणी देहावरची सगळी ममता फेकून दिली आणि तुमच्या आमच्या करता ग्रंथ संपदा केली. आपुली ममता नाही देही. शेवटच्या कडव्यात तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. कशात सुख आहे संतांचं? आपल्या सुखात आणि संतांच्या सुखात मानण्यात फार मोठा फरक आहे. आपला मुलगा नोकरीला लागला की आपल्याला सुख वाटतंय. आपल्या मुलांना 10-5 हजार रुपये घरी आणले, ते चोरून का आणीन, पण आपल्याला ते सुख वाटतंय. तसं नाही संतांचं. दुसऱ्याच्या मुलानं श्रीमंती कमवली की आपल्या पोटात डब्बा उठतो, एखाद्याने बंगला बांधला की आपल्या पोटात डब्बा उठतो. संतांचं तसं नाही. तो का म्हणे सुख पराविया सुखे. हे विश्व सुखी असलं की संत सुखी होतात. संत सुखी असतात. हे साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाल तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं नाव घेतल्याच्या नंतर यमाचं धोतर सुटत आहे. हे ज्यांच्या नावात ताकद आहे, तुकोबारांचा अधिकार किती मोठा असेल. नुसतं धोतर फाटत नव्हतं यमड्याचं. काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतशे. तुम्हा मला खाणारा यम तुकोबारायच्या घरी काम करीत होता, काम करीत होता काम. काय व्याप्ती असेल तुकोबारायांची. तुम्ही आम्ही सगळी मोक्षासाठी बेजार आहे. आणि मोक्ष तुकोबारायच्या घरचे भांडे घासीत होता, मरमर करत होता, पण मोक्षासाठी. स्वप्नात नाही देव आपल्या. आयुष्य गेलं कीर्तन करता करता, अजून स्वप्न नाही देवाचं. जटावळल्या काय कायच्या, जमिनीवर जटा लोंबायल्यात, नखाच्या चुंबली झाल्या, अजून स्वप्न नाही देवाचं. मोक्ष कवा पदरात पडल. आणि मोक्ष तुकोबारायच्या घरी खरकट काढू लागला. भांडे घासीत होता. होय सांगू आईशी तुका म्हणे मोक्ष त्यांच्या घरचा दास आहे, नौकर आहे. मग एवढी व्याप्ती तुकोबारायची, तरी पण तुकोबाराय म्हणतात संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही. असं काय असेल संतांकडं? काय व्याप्ती असेल संतांची? काय दिव्यता असेल संतांची की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात की माझी वाणी पुरत नाही? निश्चित संतांचा अधिकार मोठा असावा. काय टोके संतांचं. जी गोष्ट देव करत नाही ती संत करतात. 7व्या अवतारात एका नालायकानं जगाच्या मालकिनीचं हरण केलं. पंढरपुरातल्या मालकाचा 7वा अवतार म्हणजे रामप्रभूंचा अवतार. त्या मालकाने आणि एक दुसरे लहाने मालक होते शेषशाही लखनलालजी, या दोघांनी विचार केला रावण हाणायचा. टप्पूतच रावण उडवायचा. संतांची व्याप्ती किती मोठी आहे सांगू. या जगातला 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय. त्या मारुतीरायने भगवान प्रभू रामचंद्राचे पाय धरले, डोळ्यातून खळा खळा पाणी आलं. सांगितलं देवा, आपला आणि रावणाचं भांडण फक्त सीताई साहेबांकरत आहे. रावणानं जर सीताई साहेबाला परत केलं तर युद्ध कशाला करायचं? खून हाना माऱ्या रक्तपात कशा करता करायचं प्रभू? हे कशा करता करायचंय? विश्वाच्या मालकाला बुद्धीचे डोस देण्याची ताकद ज्यांच्या ते ती संत आहेत. म्हणून शिष्टाई करता माणूस नाही पाठीला. आणि नशीब प्रभू रामचंद्राचं चांगलं, लक्ष्मणाच्या व्यतिरिक्त सोबत एकही माणूस नव्हता. माणूस जर असता तर रावण प्रभू रामचंद्र जिंकले नसते, रावण जिंकला असता. कारण माणसं एका रात्यात फुटत येत. 4-2 माणसं जर प्रभू रामचंद्रा सोबत असते तर लागलीच रावणाला भेटले असते. मला पण म्हणले असते 100 घर सोन्याचे आम्हाला देऊन टाक, रामाच्या कुठं कुठं दुःख्या नसायचं आम्ही तुला सांगतो. इतकी चित्र जात माणसाची, एकही माणूस सोबत नाही.
शिष्टाई करता वानर पाठिलं, अत्यंत विद्वान त्याचं नाव अंगद. आणि मारुतीरायांना सांगितलं होईल तिथपर्यंत समजून सांग, युद्ध मिटवायचं कर, युद्ध वाढवू नको, होईल तिथपर्यंत गुन्ह्या गोविंदानं मिटलं पाहिजे अशी तुला माई विनंती आहे. मारुतीरायाचं दर्शन घेतलं, अंगद गेला. रडा अंगद रावण्यापाशी. रावण्यात म्हणत असतो मी, त्याला रावण म्हणत नाही. मी 24-25 लोकायला आवाजाव कधीच म्हणत नाही, ते लय हलकट होते. विठाला विठाला नाही ऐकलं. आणि मग मारुतीरायाने सांगितलं, प्रभू आम्ही प्रयत्न केला, तुम्ही तुमचं ठरवा. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू करता तुमचा एखादा प्रयत्न, येईल का तासावर रावण? मालकांनी प्रयत्न केला. संतांनी प्रयत्न केल्यावर रावणापेक्षा गुंड नीट झाले. काय व्याप्ती संतांची, काय टोक आहे संतांचं. रावणापेक्षा कितीतरी पाप करणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं वाल्या. अगोदरच नाव सांगतोय, नंतर त्या व्यक्तीला महर्षी वाल्मिक म्हणतात, हा भाग सोडून द्या. पण अगोदरच नाव आहे वाल्या. वाल्याची बायको सुद्धा आवजाऊ बोलत नव्हती, कारण वागतच इतकं चित्र होत. वाल्याने किती माणसं मारलेत कोण्याही पुराणात आतापर्यंत आकडा लिहिलेला नाही. म्हणून या महाराष्ट्रातल्या कोण्याच रामायण सांगणाऱ्याने हिचकायचं नाही इतकी माणसं मारलेत म्हणून. आणि कोणी जर आकडा सांगत असेल तर त्याला महानंबर देऊन टाका. विठाला एवढा मोठा पापी, एवढा मोठा पापी की त्या पापानं वाल्याच्या मागच्या 7व्या पिढीतला एक व्यक्ती वैकुंठात गेलता. इतकं पाप वाढलं वाल्याचं, इतकं पाप वाढलं की त्या पापानं वैकुंठात गेलेला पूर्वज पुन्हा 3 नंबरच्या नरकात पडला. म्हणून आपल्या कुळात जन्माला येणारी अवलाद जर चांगली जन्माला आली तर पितर सुखी होतात, आणि सुखी झालेले पितर असताना अवलाद जर खराब जन्माला आली तर पितर दुःखी होतात. म्हणून तर कुळात सात्विक जन्माला आलेल्या मुलांसाठी पंढरपुरातला मानव आनंद व्यक्त करतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. कुळात चांगली लेकरं जन्माला आली की पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटतो, आनंद वाटतो. एवढा हलकट वाल्या, इतका हलकट वाल्या, मागच्या 7व्या पिढीतला एक व्यक्ती 3ऱ्या क्रमांकाच्या अधपातात पडला. तिथून पितर शाप देत होते, शाप. किती नालायक आमच्या कुळात थुकत होते, पितृलोकातून थुकत होते. इतका वाल्या चित्र. त्या वाल्याचा महर्षी वाल्मिक झाले. किती मोठं टोक गाठलं सांगू तुम्हाला. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात वाल्मिकानं जसं लिहिलंय तसंच वागला. हाय कर पुरावा. त्याप्रमाणे महर्षी वाल्मिक बोलले, म्हणजे रामायणात लिहिलंय. डोक्याच्या केसा इतकं एक तिळभर सुद्धा जगाच्या मालकाला ती लेखणी वलंत आली नाही, एवढा मोठा वाल्याचा वाल्मिक झाला. तुम्हा आम्हाला शंका आली असेल, नवल नाही. ज्यानं तुम्हा आम्हाला जन्माला घातलंय तो विधाता सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव, त्याला शंका आली मी थोडंसं पाप केलं तर मग मंदिर जगात नाही, आणि यानं इतके माणसं मारले, किती माणसं मारले त्याची. आणि पुन्हा वाल्यानं गरीब माणसं मारलेत नाही. योगेश, गरीब माणसं मारल्यावर पैसे असते का त्याच्याकडे? ज्याच्याकडे जास्त पैसे असे माणसं, ज्या महाराजाकडे भरपूर पैसे असेच महाराज आणले. कमी पैशावाले महाराज मारून काय भेटन त्याला? इतकी माणसं मारली तरी हा महर्षी कसा झाला? म्हणून सत्यलोकाचा मालक वाल्मिकांच्या आश्रमावर काय वाणू आता न पुरे वाणी. असं काय संतांकडं की ज्यांचं वर्णन करत असताना वाणी टेकते, पुरत नाही वाणी. वाल्मिकाच्या आश्रमावर आल्याबरोबर विद्यार्थी खेळत होते. महर्षी वाल्मिकांचे विद्यार्थी होते. पाहिलं विद्यार्थ्यांनी, पहिल्यांदाच पाहिलं 4 तोंडाचं 8 डोळ्याचा माणूस. कोण आपण? मी विधाता आहे. वसंती सत्या अस्तितो अधिष्ठिता ममे वस्तित नामा विधानम विधाता. मी सत्य लोकाचा मालक विधाता आहे. वसंती सत्यम वयंती ताना वास भवाति नवानि जायो ब्रह्मा
सत्यं वा ब्रह्मा वसन्ति सत्यं वा चक्षो वेदाष्टदलो शिरसा मी तो ब्रह्मदेव आहे, मी तो विधाता आहे, मी तो सत्य लोकाचा मालक आहे. तो बाबा तिथं जायते काय काम येते येण्याचं. महर्षी वाल्मिकांना भेटायचंय. थांबा विचारून येतो. ते शिष्य गेला आणि गुरुजींना सांगितलं, गुरुदेव आपल्या भेटी करता 4 तोंडाचा 8 डोळ्याचा माणूस आलाय. तोंड 4 म्हणल्या डोळे 8 असते ना. 8 डोळ्याचा माणूस आपल्याकडे आलाय. महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, अरे वेडे आहेत का काय तुम्ही? एवढ्या मोठ्या माणसाला आश्रमाच्या बाहेर उभं करत असतील? तो जगाला निर्माण करणार आहे, सत्य लोकाचा मालक आहे. बोलून घ्या त्याला, बोलून घ्या, बोलून घ्या. आतमध्ये बोलावलं, फुले टाकली पुढे. ब्रह्मदेवाचं स्वागत केलं आश्रमामध्ये. महर्षी वाल्मिकांनी आसन बसायला टाकलं. त्या आसनावर ब्रह्मदेव बसले, बाजूला वाल्मिकी. ब्रह्मदेवाने साष्टांग प्रणिपात केला. ब्रह्मदेव संतांच्या पाया पडतात. हे मी सांगत नाही, निळोपरायांचं वाक्य. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका निळोपराय म्हणतात. निळोबरायांचं पुन्हा एक वाक्य, यमधर्मवास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटतीये. निळोबराय म्हणतात, यम सुद्धा म्हणतो ज्या वेळेला मला साधू भेटेल ती वेळ धन्य. म्हणजे चांगली माणसं यमाल पण आवडतात, चांगली माणसं ब्रह्मदेवाला सुद्धा आवडतात. साष्टांग प्रणिपात ब्रह्मदेवाने महर्षी वाल्मिकाच्या चरणावर केला. विचारलं वाल्मिकांनी, विधाता वसंतीं सत्यम लोक वसंती स्थितानां चतुराननो. अबे तुम्ही आमच्याकडे आळशाच्या घरी गंगा यावी असे तुम्ही आमच्याकडे आले, काय काम आहे? ब्रह्मदेवाच्या 8 डोळ्यातून पाणी येते. महाराज येण्याचं कारण सांगतो, पण तुमचे विद्यार्थी आहेत बाजूला. म्हाताऱ्यानं नुसतं विद्यार्थ्याकडे डोळे फिरले की पोरं उठून बाहेर गेले. ते का आपल्या महाराजाचे विद्यार्थी थोडेच होते? महाराजाला काजू आणले की तेच हाणतील. असे विद्यार्थी होते कधी? डोळ्यानं पाहिल्याबरोबर पटापट उठून गेले. आणि मग विचारलं, महर्षी एक विचारू, तुम्ही माणसं किती मारले? ते म्हणजे मला नाही सांगता येणार. आवाज थोडासा कडक 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 कडक. हा चांगलं गाव आहे. नाही सांगताय. पाप किती झालं? तर महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, पाप मोजायचं तराजू तुमच्याकडे, तुम्हाला कळलं नाही का मग किती पाप आहे? ब्रह्मदेव म्हणले, मी 4 तराजू वापरले, तराजूच मोडून गेले. तुमचं पाप मोजता मोजता तराजूच मोडले. तुल्याम पापा यमधर्मास्तिजायते ब्रह्मकन्या यज्जायते लिखानाम तुच्छस्थितो. तुम्ही केलेलं पाप सरस्वतीला लिहिता आलं नाही, तुम्ही केलेलं पाप मी केलेलं तराजूत मोजता आलं नाही, इतकं पाप आहे. महर्षी म्हणले, मला कशाला विचारता किती माणसं मारली? मी विचारण्याचं कारण वेगळं, राग येऊ देऊ नका तुम्हाला. मी थोडस पाप केलं तर मग जगात मंदिर नाही, फक्त पुष्करला झालंय. फक्त पुष्करला मंदिर आहे ब्रह्मदेवाचं, कुठंच नाही. ते बी का झालंय ते नामदेवरायाच्या एका दुसऱ्या अभंगात वर्णन. पण तुम्ही एवढी माणसं मारली तरी पंढरपुरातला मालक तुमच्या लेखणीत वागतो. तुम्हाला वाल्याचे महर्षी वाल्मिक म्हणतात लोक. ही कृपा कोणाची? ही काय साधन आहे? काय केलं तुम्ही? तर महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, ब्रह्मदेवा मागच्या पर्णकुटीत चला. तर मागच्या पर्णकुटीमध्ये व्याघ्रांबर होतं. व्याघ्रांबरावर मृगासन म्हणजे हरणाचं चामडं, वाघाचं चामडं, त्याच्यावर हरणाचं चामडं, आणि त्याच्यावर एक बावनिया चंदनाची मूर्ती केलेली होती एका साधूची. बावनिया चंदन मी सांगतो कशाला म्हणते. तापलिया तेला बावनिया चंदन
शनये कबुंद शीतल करी कड 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 उकळत्या तेलामध्ये एक चिमूटभर चंदनाची पूड टाकली की ते तेल उकळतं बर्फा इतकं थंड होतंय, इतकं शीतल चंदन, त्याला बावनिया चंदन म्हणतात. आणि अशा चंदनाची एक महाराजाची मूर्ती होती. महर्षी वाल्मिकाने त्या पर्णकुटीत आतमध्ये नेलं आणि त्या मूर्तीच्या पुढे नाक घासलं आणि वाल्मिकाला सांगितलं, आमच्या ब्रह्मदेवाला सांगितलं, विधाता सत्य लोकांचे मालक ब्रह्मदेवा, या साधूंची माझ्यावर कृपा आहे. दृष्टांत संपला. किती माणसं मारले त्याचं पाप मोजताना ब्रह्मदेवाचे 4 तुल्य अस्तित्वून भग्ना तिजा येते. तुल्य म्हणजे तराजू, भग्न म्हणजे मोडून गेलं. 4 वेळेला पाप मोजताना तराजू मोडतय. त्यार्थी वाल्मिकाचं पाप किती असेल कल्पना करा. एवढा पापाचा पुतळा असणारा वाल्मिक, त्या वाल्मिकाचे महर्षी वाल्मिक देवर्षी नारदा सारख्या साधूने स्वतःच्या भजनाच्या ताकदीवर वाल्याचा महर्षी वाल्मिक केला. ही संतांची व्याप्ती आहे, म्हणून त्या संतांचं वर्णन करत असतात वाणी सांगा किती कोटी रुपये खर्च केल्यावर पाप धुतल्या जाते. तुम्ही आम्ही किती प्रयत्न केल्यावर वाल्याचा वाल्मिक झाला असता, अद्याप नाही. ही फक्त संतांची ताकद आहे. म्हणून काय वानू आता न पुरे ही वाणी, ही व्याप्ती आहे संतांची. वरच्या खुर्चीवर बसलेल्या एका राजानं पाप केलं. उदाहरण क्रमांक 2. 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असतंय. एक राजा आणि दुसरा आध्यात्मिक शक्तीतले लोक. परमार्थ करणाऱ्यांचं पाप वाढलं आणि राजाचं पाप वाढलं की पृथ्वीवर संकट येत असतं. पृथ्वीवर नाना प्रकारचे आघात येत असतात 2 लोकांच्या पापानं. 2 लोकांना नीट वागलं पाहिजे. एक परमार्थ भजन करणाऱ्यांनी आम्ही आणि खुर्च्यावर बसणाऱ्या ढवळ्या कपड्यावाल्यांनी. 2 लोकांनी चांगलं वागायचं. कधी कधी खुर्च्यावर बसलेल्यांचं पाप एखादं चांगलं काम केल्यावर धुवून जातंय. जरा जोरात त्यानं पाप केलं आणि एखादा जर तळ तयार केलं तर त्या तळ्यातलं लाखो शेतकरी पाणी पिकायला देते. त्या पुढाऱ्याचं थोडंफार केलेलं पाप धुवून जाते. पण बुवा आपल्या लोकांचं पाप धुतल्या जात नाही. आपल्या लोकांनी भजन करून पाप केलं की त्याचा वज्रलेप होत असतो. काळ्या कपड्यावर कोण्या डुकरांनी शेपूट आणू द्या, पुसलं की नीट होतंय. पण ढवळ्या कपड्यावर डुकरांनी शेपूट आणली की किती शहाणी बायको असली की धुताच येत नाही तिला. काय धुईन ती तुटक्या नाकाची, इतका काळावन, धुताच येत नाही तिला. मी बायकायला म्हणे ना, अविद्या नावाची सांगायला लागलो. विठाला संप्रदायातल्या माणसांनी नीट वागायला पाहिजे. एखाद्या राजकारण्याने जर एखादा रोड केला, देवदाई ठणून तुमच्या अलीकडच्या कोपऱ्यापर्यंत रोड इतका खास आहे. वा है की नाही योगेश? फारच सुंदर, फारच सुंदर. बैलगाडीमध्ये जर एखादी बाळंतपणाच्या प्रसंगातली माऊली नेली तर रस्त्यानंच बाळंतीन होईल. इतका सुंदर रोड आहे. तो रोड जर एखाद्या पुढाऱ्यानं मंजूर करून केला ना, एखाद्या राजकारण्यानं तो रोड केला ना, तर हजारो सत्य केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला प्राप्त होईल. हजारो सत्य केले. तुम्हाला सांगतो, या लोकांना स्वतःच पाप धुण्याची ताकद आहे राजकारण्यात. पण आपल्याला अनुतापाशिवाय आपलं पाप संपत नाही. हा परमार्थिकाला पुरा तंबी अशी तंबी अद्याप नाही, माफीच नाही. परमार्थिकाला पाप केलं की लय लोक आदर करते संप्रदायाचा. नारळ, नारळाच्या खाली एका कागदात काहीतरी देतेत वाटतंय. ते कागद उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर नारळ ठेवतेत कीर्तन करायला देताना. मग त्याला पुन्हा काय जेवायचं म्हणून विचारते. 4दा फोन केला योगेशनं. इतकी लोक लेकरापेक्षा जीव लावतेत. नीट मरावून गिरगावकरानं आमच्यावर घेतल्यावर यायची खसखस पिकत. पण समजून घ्या, तुम्हाला राग येईल म्हणून मयाव घेतलंय. विठाला दोन लोकांनी पाप केलं की पाप
पाप वाढत असते. वरी बसलेले 222 ज्याच्याकडे काम होते त्यानं पाप केलं. मला वाटतं खालच्या राजकारण्याकडे एक एकच पद असते. कृषी खातं असेल, कोणतं काय मला वाटतं ग्रह खातं असेल. साथी शिकल्यामुळं काय राजकारण आपल्याला जास्त कळत नाही, कळायला बी नाही पाहिजे. जिला पिठलं नीट करता येत नाही तीन बासुंदीच्या नादी लागू नये. आपल्याला पिठल्याचेच गोळे फुटणं तर कशाला बासुंदी इचकायची. आपण ग्रामपंचायतचा सदस्य व्हायची लायकी नाही तर आपण कशाला मोठ्याला राजकारणाची वाभाडे काढायचे लायकी आहे का आपली. ही राजकारणातली लोक ज्ञानोबारायच्या उक्तीनुसार येणारा माझी राजा आणि तो विशेष भूती जाण माझा ते बुद्धी असते ते लोक. असो त्यावरी 222 एका खुर्चीवरल्या माणसाच्या हातात काम होते. त्याचं नाव होतं देवेंद्र. त्याच्या बायकोचं नाव होतं शची. त्याच्या मुलाचं नाव होतं जयंत. त्याच्या मुलीचं नाव होतं जयंती. काय वानवात न पुरेवानी. श्रीमंत राजा काम 6 चुकीचे केले. 6 ह्या चुकीच्या कामामुळे तिथं जे अन्न म्हणून खात होते ते सडून गेलं. तिथं गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तुरी असं काही नव्हतं. तिथं 5 प्रकारचे अमृत होते. एक अमृत तृष्णा निहार हितार्थाया म्हणजे तहान भागण्यासाठी एक अमृत. शुद्धा निवारण हितार्थाया शुद्धा म्हणजे भूक घालवण्यासाठी एक अमृत. आणि 3 अमृत कशासाठी पेत होते ते भागवत वाचा लक्षात येईल तुमच्या. काय सगळ्या गोळ्या एका टायमाला दिल्या की रिॲक्शन येत असते. ते चक्रा येत असतात नाही तर अंग सुजत आहे, अंग खाजवत आहे म्हणून शहाणा डॉक्टर एक एकच गोळी घ्या म्हणत असतो. हे 2 अमृत ऐकले पण झाले 3 पुन्हा कधी पाहू. आता हे 5 प्रकारचे अमृत खराब झाले. प्रजा ठन 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 बोंबलत होती. अमरपुरी वयोदिनत्रया भोक्तम निहाय हिदायत शुदाळ जनयाम जठरानो शुदाळ जनयाम जठरानो सभय जायते सभय जायते पेशाम सकल दिवय व्याप्तेन विनो भयाति भंगजनो कृतजन्य संगति सदयरिका कृतजन्य संगति सदयरिका कृतजन्य संगति सदयरिका. हे 5 प्रकारचं अमृत खराब झाल्यामुळे ठन 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 प्रजा बोंबलत होती. काय खावं राजा, काय प्यावं राजा, काय खावं राजा. हैराण हैराण राजा. हे अमृत शुद्ध होण्यासाठी त्या राजाने दिव्य असे विद्वान आमचे लोक बोलवले. विद्वान ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ होती, ज्यांच्या जिभेचं टोक सुईच्या आणि सारखं टोकदार होतं. पाणिनीचे सुक्त म्हणत असताना वाहत्या घोड नदीचं पाणी थांबत होतं. इतके गोड स्वर म्हणणारी माणसं अशी तिथं यज्ञाकरता आणली. यज्ञ इतका मोठा केला की तुमच्या लहानशा वड्याला 2-2.5 महिने जितकं पाणी वाहतंय तितकं तूप टाकलं यज्ञात पण अमृत शुद्ध नाही. काय वानवात न पुरेवानी, काय ख्याती आहे संतांची. नाही झालं अमृत शुद्ध. वाटेल ते प्रयत्न केले. सगळ्या 33 कोटी देवांचे गुरुवर्य बृहस्पती महाराज हे सुद्धा हैराण झाले. योगी, जपी, तपी, संन्यासी, अनुरागी सगळी माणसं आमंत्रित केले त्या परिघ्याच्यातले. काही उपाय नाही. शेवटी एक 6व्या क्रमांकाचा संन्यासी आला. मगाशी चरित्र सांगितलं त्या संन्याशाचं देवर्षी नारद असा 6व्या क्रमांकाचा महान नामधारक भजनानंदी संन्यासी आला. आणि त्या संन्याशानं 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र इंद्र त्याच्या कानात एक सुखवार्ता सांगितली. राजा हे अमृत जर शुद्ध करायचं असेल तर पंढरपूर नावाचं गाव आहे. त्या गावाच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे. आणि त्या मंगळवेढ्यामध्ये एक निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याच्या घरी गेलं की अमृत शुद्ध होतंय. पण परिस्थिती सांगू का तुम्हाला, या काळात पैसा कोणाकडे जास्त आहे लोक त्याच्या पुढे वाकत येत. अख्खी ज्ञानेश्वरी पाठ करू द्या एखाद्यानं, त्यानं पायी पायी येऊ द्या, लोक त्याला आथरुणाच्या खाली जेवायला बसत. इतकी रगील जात झाली. आणि ज्याला हरिपाठ पाठ नसू द्या त्यानं 30-40 लाखाच्या गाडीत येऊ द्या. महाराज आले बाबा, महाराज आले. अरे सुंबळ्या, त्याचा हरिपाठ रिवस आहे. फक्त ते साखरेच्या पोत्यातला मुंगळा आहे. कळालं ना?
त्याच्या बापान जरा जास्त माया कमी ती म्हणून ते 40 लाखाच्या गाडीत माया नाही घ्याल बरं मी. माणसं पैशावाल्याला मानते बरं, आता मानते हा तुमचा दोष नाही बरं, तुम्हाला मी वाईट म्हणणार नाही, मुळीच नाही. कंबर बांधून या गादीवर विनाकारण चुकीच्या गोष्टी जर केल्या तर 15 माळी गळ्यात घातल्या तरी पण गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतं. पैशाला सलाम आजच नाही, हे विश्व निर्माण केलं पंढरपुरातल्या मालकानं. त्यावेळेस पासून धनवान माणसाला धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा जवळ असला की जगात त्याला किंमत आहे. तुम्हाला कळेल, रुचेल, पचेल असं एक उदाहरण सांगू. पैशावाला माणूस जर मेला त्याच्या मातील पैशावाले लोक जातील, हे तर तुम्हाला कळत ना, आहे का नाही? श्रीमंत माणूस गेला की त्याच्या मातीला गरीब जात नाही असा विषय नाही, पण श्रीमंत जातेतच. आणि श्रीमंत माणसाच्या मातीला गेलेले श्रीमंत मसन वाट्यात पण खाली बसत नाहीत. मी श्रीमंताच्या मात्या टीव्हीत पाहिल्या, तर त्यांच्या मातीला मौतीला गेलेली माणसं मशानभूमीत पण सोपे असते. मी मंच तर सांगत नाही, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. म्हणून मला असं वाटतंय महाराजाच्या उक्तीनुसार तरुणांनी काम केले पाहिजे. जे वाटेल धंदा येईल, कोणी नोकरी असेल, शेती असेल, व्यापार असेल, काय काय काय, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, कुठल्याही क्षेत्रात तरुणानं पडायचं आणि आपल्या पोटाच्या खळगीपुरतं काम करायचं. हरि का नाम पेट का धंदा न करे व मूर्ख अंधा. पोटासाठी जो काम करीत नाही महाराज त्याला मूर्ख अंधा म्हणले. आंधळा माणूस आहे तो, आंधळा. काम करायलाच पाहिजे. जो आपल्याला उद्योग येईल ते द्रव्य जोडायचं, पैशावाल्याला किंमत आहे. श्रीमंत राजा नाव सांगितलं नारदानं मंगळवेढ्यामध्ये. चोखोबाराय नावाचे वारकरी आहेत, त्याच्याकडे गेले की तुमचा अमृत शुद्ध होईल. काय वाण वाताना पुरे वाणी. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याने विचार केला त्याला घर कस काय, झोपड आहे, झोपड्यात बसायला काय, काहीच नाही, खाला काय, लोकांनी दिलेल्या ताकन शिळ्या भाकरी. इंद्र म्हणला मी सोन्याच्या नगरीत राहतो आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत राजानं दुसऱ्याच्या शिळ ताकन शिळ्या भाकरी खाणाऱ्या महाराजाची तर मी कसं जाऊ. नारद म्हणले मरण नको जाऊ, तर मग हे अमृत नाही शुद्ध होणार. आणि इंद्राला अहंकार येऊ नये असं काय नवले. आमच्या इथे एका पोराचं लग्न होतं, त्याचं लग्न गावापासून 15 किलोमीटर अंतरावर बैलगाड्याचा प्रवास. तेव्हा कमांडर गाड्या होत्या, माझा जन्म नव्हता तेव्हा, 80-83 जन्म आहे. आणि कमांडर गाड्या नुकत्याच होत्या. आणि ती कमांडर गाडी फक्त त्या पोराच्या बाप ज्याची इथं कामाला होता त्या मालकाला आणि मालकिनीला कमांडर गाडी, आणि पोराची माय बैलगाडी. तिथे गेल्या ढोळी सिपीत झाली ती फुफुट्याने. पण नवरदेवाचा बाप ज्याची इथं महिन्याने कामाला होता त्या मालकाला आणि मालकिनीला कमांडर गाडी. आता लग्न जांभळी खाली लागलं रानात, कशात मंडप होता तिथं योगेश, बसायला नाही, काय नाही काय नाही. आणि त्या पोराच्या बापाची मालकीन 22,000ची पैठणी नेसून लग्नाला आली. खाली बसायला नसल्यामुळं लग्नात बसलीच नाही. 9 घंटे उभीच, घरी आल्यावर ताठून मेली. हो, एकीकडे नवरदेवाचा सत्यनारायण, तिकडे ती मेली. मग 22,000ची पैठणी नेसली तर लग्नात बसत नाही. इतका फुगीरपणा, तर ज्याला गाव सोन्याचं होतं ते जातक चोख भरायची. पण गरज मोठी चित्र असते. नारदान सांगितलं राजा मी भजन करणारा संन्यासी आहे. हा, मी भजन करतो ते पैशासाठी नाही. खिसाच नव्हता नारदाला, शर्टच नाही तर खिसा कशाचा. जमीन नाही, बँक नाही, खिसा नाही, काहीच नाही. मुक्काम जिथं पडन त्या मंदिरात झोपायचं, त्याला कोणी मागायचं खायचं, आराम करायचा, सकाळी उठून वाहत्या पाण्याला आंघोळ करायची, चलत राहायचा. असा संन्यासी मी तुला खोटं कशाला सांगू राजा. जा त्या महाराजाकडे गेलं की तुमचा अमृत शुद्ध. इंद्राच्या लक्षात आलं नारद खोटं बोलत नाहीत. गेले इंद्र 5 अमृत घेऊन. गावात विचारलं चोखोबराय कुठे, घरी सोयराबाईनं सांगितलं आपण कोण.
काही नाही म्हणले, भेटायचं तुमच्या मालकाला. हे ओळख देतो का मी इंद्र आहे म्हणून? फुगीर सोसायटीचा अध्यक्ष, ते कशाची ओळख देतो? बाई कुठे चोखोबर आहे? मी चोखोबर आहे म्हणायला. बरं तो राय नव्हता म्हणला. मी नाही म्हणत, चोखोबर आहे लय मोठी संत आहे, फार मोठी संत राजो. कुळात कोण्या जन्माला आले याचा विचार नाही करायचा, त्यांचा अधिकार किती मोठा होता हा तपासा. वारकरी संप्रदायात जातील किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. तुम्ही आम्ही कोणी जातीला चांगलं म्हणत असताल, एखाद्या चांगल्या जातीत जन्माला आला आणि बिन पाण्याची पेत असेल तर त्याला पवित्र कसं काय म्हणायचं रूम न्याल? हा तू का म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आईसा वेदशास्त्री. शास्त्रामध्ये जातील किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. कोण्याही जातीतला महाराज असू द्या, आपली बायको सोडून जर यांना माय म्हणत असेल तर त्याच्या पाया पडायचं. त्याच्या पाया पडल्यावर आपलं पाप संपत असते. कोण्याही कुळात जन्माला येऊ द्या आणि त्याच्या पोटात जर वासनेचा डब्बा उठत असेल आणि त्याच्या तुम्ही पाय पडत असेल तर त्यानं केलेलं पाप पाया पडणाऱ्याच्या बोकांडीवर पडत असते. विठ्ठला म्हणे इथून काही अंतरावर लिंबाचं झाड आहे. चंद्रभागेच्या तीरावर त्या झाडाखाली आमचे मालक भजन करते. बसले विमानात, पुष्पक नावाचं विमान होतं, ते कोणाला दिसत नव्हतं. गेले पाहिले लांबून चोखोबर आहे, गुडघ्या इतकं धोतर होतं. एका धोतराचे 3 तुकडे. चोखोबरायला धोतर देत होती बहीण, श्रीमंत बहीण होती. त्या बहिणीचं नाव होतं निर्मळा. मेहुणा राजा गाव होतं विदर्भामध्ये, मेहुणा राजा नावाचं गाव आहे. तिथं शासनाने आता चोखोबरायचं मंदिर बांधण्यासाठी 4.5 कोटीचा निधी दिला. त्या परिसरातल्या राजकारणी माणसांनी भांडून निधी आणला. हो, महाराज किती जरी भांडले तर निधी मिळत नसतोय. राजकारण्यांना द्याला 4.5 कोटीचा निधी. आपण हार घातला नाही का त्या पुढाऱ्याला, तर ते म्हणले महाराज तुम्ही परभणी जिल्ह्यातले, आम्ही विदर्भातले, तुम्ही हार कस काय घातला? म्हणलं दादा तुम्ही भांडल्यामुळे आमच्या चोखोबरायचं मंदिर होते, तुमची कृपा आहे, तुमची कृपा आहे. हार घातला मी त्यांना. श्रीमंत बहीण नाना चोखोबरायला झोपडवतो राहिला, पण चोखोबरायच्या बहिणीच्या बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या टाकल्या, सोन्याच्या शिवळा होत्या. काय श्रीमंती असेल. दिपाळी बहीण आली भावाला म्हणायची दादा हे मी आणलेला धोतर जोडा राखी समजून घ्यायचा आहे. चोखोबराय म्हणायची ताई बहिणीच्या घरचं भावाने घेत जाऊ नये. नाही म्हणे दादा ही राखी समजून घेत जाय, भाऊबीजीला राखी पौर्णिमेला. तर लोकांचं काम करत असताना नागमणीचे धोत्र होते ते फाटायचे, म्हणून 2 धोत्राचे 6 धोत्र करायचे आणि फक्त गुडघे इतकत नेसायचं. अंगात निमस्ती नाही काय नाही. कुठं जर लांब गेले तर निमस्ती घालायची. निमस्ती कळायची नाही जीनच्या पॅन्टी वाल्याला, बनेन त्या काळातली बनेन. 2-4 हाताचं खराब झालेलं कपडा पांढरा पागुट म्हणून बांधायचे. वातावरणाच्या तडाख्यानं काळबुंद झालेलं शरीर, हातामध्ये चिपळी आणि भजन करीत होते चोखोबराय. भजन पकवाद नाही बुवा, पेटी नाही, विना नाही, कोणी म्हणायला नाही महाराज माग, एकटाच महात्मा भजन करायचा. इंद्राने विचार केला एकटं भजन करतय आणि अमृत कसं शुद्ध करीत. पण नारदाने सांगितलंय विश्वास तो करे स्वामीवरे सत्ता. विश्वास ठेवावा लागेल एका संन्याशाच्या शब्दात. आणि ज्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबराय भजन करत होते त्याच लिंबाच्या फांदीवर देवेंद्र बसला. खाली बसायला पाहिजे, वरी बसला. 2-3 मिनिटं भजन ऐकलं आणि एका अमृताच्या कलशावरचं झाकण काढलं तर पियुषान गंधेषु माल्यां भवाम सुगंधी प्रविष्टता नैवं गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का? हजारो फुलाचा सुगंध त्या अमृतातून बाहेर पडला. फटाफट 4 उघडले, एक उघडच नाही. नाचतच इंद्र वरी गेला. प्यार म्हणे अमृत प्या. अमृत शुद्ध करून आणलं.
परिणाम काय झाला बुवा, जे अमृत पाणी म्हणून पित होते का तेच अमृत खराब राहिलं. 4 अमृत शुद्ध झाले. तृष्णा जायते निहान हितार्थायाम यतम कटत्वाम पिशा, ते मात्र कडवट राहिलं, ते घाणेरडं राहिलं. नारदाला बोलून घेतलं. काव म्हणे त्या महाराजांनी 4 अमृत शुद्ध केले आणि 1 अमृत केलंच नाही. नारद म्हणले जरा हळून बोला देवेंद्र, तुम्ही काय काय केलं. काय नाही म्हणे, ते महाराज झाडाखाली भजन करीत होतो, मी फांदीवर बसलो. वाक्य ऐकत असताना नारदाचे डोळे नाही रडले, काळीच रडत होत. काळीच. राजा, अरे राजा, तो सामान्य महात्मा नाही. या महाराष्ट्राच्या मातीत किती जरी कीर्तनकार असतील तर त्यांना बुक्का लावण्यासाठी आणि हार घालण्यासाठी माणसं जातात. माणसं ते एकटे भजन करते रे राजा, पण त्या महात्म्याला बुक्का लावण्यासाठी जगाचा बाप जातो. इतका मोठा महाराज येतो आणि तू वरी फांदीवर बसला, खाली बसता नाही आलं तुला. चुकलं ना. पुन्हा काय केलं, काहीच नाही. 2च मिनिटं भजन ऐकलं, कलश उघडून पाहिले, सुगंध आला, वापस आलो. पाय पडला नाही. इंद्रा, वापस जाऊन जोपर्यंत पाय पडत नाहीस तोपर्यंत अमृत शुद्ध होत नाही. उपकाराची फेड उपकारान करा. अतिवृष्टी झाली, वारं सुटलं आणि वाऱ्यामध्ये लाईटचे पोल पडले. दापाच खेड्यामध्ये अंधार. सगळी लोक महसूलला तालुक्याच ठिकाणी गेले. सांगितलं आम्ही दळणं कशा दळायचे, गिरण्या बंद येतात, मोठारी बंद, काय कशी उपजीविका करायची, तात्काळ लाईनची व्यवस्था करा. इतक्या लवकर पोल उभे होत नाही. म्हणून महसूल खात्यानं काही इंजिनियर नेमले इलेक्ट्रिक मधले आणि त्यांना सांगितलं हे रस्त्यानं मोठा हायवे जातोय, इतक्या पुरती तुम्ही अंडरग्राऊंड लाईन करा. खालून. अंडरग्राऊंड म्हणजे खालूनच ना. मी 7वी शिकलो, पण तुमचं ऐकून ऐकून काही काही इंग्रजी शब्द यायले. 4-5 इंजिनियर नेमले. 6 छड्या गाडायच्या होत्या. 20 फुटाचा पाईप असतो ना प्लॅस्टिकचा. 6 म्हणजे 6 जोड्यावर किती फूट आले, 120 फूट त्या छड्या गाडायच्या. JCB आणली, त्या छड्या आणल्या, सुलोचनचं डब्बा आणलं, JCB चरख आणला, छडी सुलोचन जोडली आणि छड्या गाडून टाकल्या. आणि छड्या गाड्यावर एका इंजिनियरची उतरली. काय समजलं, त्याची उतरल्यावर त्याच्या लक्षात आलं सगळं काम झालं, पण पाईप काढायचा होता वायर साठी आणि वायरच घालायचं राहिलं. हळूहळू सगळ्याच इंजिनियरची उतरली. मग घाम चौकून आला. आता जर कलेक्टरच्या हे लक्षात आलं तर आपलं दिवाळं निघते, नोकऱ्या जात्यात. आपल्या डोक्याला हात लावून बसले. तितक्यात नेमकंच एक शेतकरी होता. त्याच्या एरीवर मोठ चालू होती. मोठ तेच हानीत होतं आणि दारे तेच धरीत होतं. जिनच्या पॅन्टीवाल्याला मोठ नाही कळत, लय मस्त ऐकायला जसे तुकाराम महाराजाची चुलतीच येते. मला काय मोठ कळत, बगाड कशाल म्हणतेत, बरा कशाल म्हणतेत, चाक कशाल म्हणतेत, कणा कशाल म्हणतेत, नाडा कशाल म्हणतेत. योगेश तुम्हालाही माहित नाही मोठ. हे जुन्या धोत्रावाल्याला मोठ माहित, तुम्हाला नाही. तुम्ही फक्त ऐकायचं ना, मस्त असं कळाला असं दाखवायचं. हे चालूपणाचं लक्षण. मी तुमच्या वयात आहे पण मला वाचवायचा नाद आहे म्हणून माहित आहे. त्या शेतकऱ्यानं मोठ बंद केली, बैलाला चारा टाकला, खोरं ठुलं, जांभळी खाली जेवायला आला आणि तितक्यात पाहिले काय माहित चॉकलेट. राम कृष्ण हरी गोपाळ, धंदा झाला ना. येतो माया संग पोरगी एक पोरग. अरे इकडे इकडे बाप्पा, काय नशिबू आणि हे आमदार होतं का मोठं झाल्यावर. याला चॉकलेट गौशली. चल बाब्या, द्या ती टाकली तिथं द्या. आमचं पेट्रोल उडाल्यावर, डिझेल उडाल्यावर पटकन पंप गवसत नाही आणि त्याला कीर्तनात चॉकलेट गौशली. पान विठ्ठला विठ्ठला
पाहिजे ते इतक्या रगील गिरगाव कराल कीर्तनात चॉकलेट मागतं म्हणलं ते चांगल्या मोजीत होईल विठाला शेतकऱ्याच्या धोत्राच्या आचागोच्या खवलेल्या खांद्यावर शर्ट बनेल भरलेली चिखलानं गुडघे इतके पाय भरलेले आला म्हणलं साहेब तुम्हाला घाम कावणी आला त्याच्यातलं एक जण लगावून डोकं खाला रे एवढं होय हे जरा जुरा शिकलेले शेतकऱ्याला येड्यावानीच करतील सुंबळ्या त्याच्या रक्ताचा घाम करून मातीत टाकताय तेव्हा तुला गहू खाल भेटते तुला किती पगार जर आली तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खातू का सुंबळ्या शेतकऱ्याला येड्यावानी करी जाऊ नको मी तर राजकारणातल्या प्रत्येक लोकांना सांगतो महाराजासाठी गाडी उभी करायची नाही आम्हाला किती गरीब असला तरी तू खाऊ घालतोय ज्याला राजकारणात मोठं व्हायचं त्यानं शेतकऱ्यासाठी गाडी उभी करायची काच खाली करायचं आणि त्याला विचारायचं दादा बरं चाललंय का आयुष्यभर त्याला खुर्चीची वेल्डिंग होईल ज्याचं दुकान उघड्यावे त्या शेतकऱ्यावर राजकारण्याने प्रेम करायचं पंढरपुरातला मालक तुम्हाला मोठं करीन ते पुन्हा जांभळी खाली गेलं आणि ते पुन्हा शेतकरी आलं म्हणलं दादा माझ्यावर रागाव नका तुमचं काय चुकलंय मला सांग आमची चूक काढतो कशाला तुमची चूक काढ हो पण तुम्हाला घाम आला याच्यामुळे विचारायला लागलो त्याच्यातलं एक जण जरा सात्विक होतं त्याला नाद नव्हता पण संचयमुळे पेलती लय बैल दुसऱ्या बैलाचं ऐकून चराट खाते आमच्या इथे एक बंदुक्या नावाचा बैल होता त्याचं नाव बंदुक्या आणि दुसऱ्याचं नाव पिस्तोल तर बंदुक्याला चराट खाचे नाद होता त्या बंदुक्यात चराट दावच म्हणतात ना तुमच्याकडे दाव खाचा आणि शेजाऱ्याची मक्का खाऊन यायचे ते म्हातारं तापूनच यायचं हे महाराज बैल सांभाळता येत नसले तर फोकणं म्हणजे इकणं भाषाच आमची मराठवाड्यातली फोकणं तुझ्या बैला बाजारात नेऊन गड्याला म्हणला आपला बंदुक्या गेलता गड्यानं लाल होस तर बैल आणला बंदुक्या लय हुशार पिस्तोल्या हसू लागला कसा मार खाल्लास म्हणतो बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी आधी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि मग त्याचं खाल्लं पिस्तोल्या बी माका खाल्ल्याला तसे लय बैल बैलाच्या नादानं कोणीकडे जाते मला असं वाटतं काही बैलांनी नादी लागलं नाही पाहिजे आणि तुम्ही याला बी टाळ्या वाजवायला विठाला नादी लागलं नाही पाहिजे याच्याच तर टाळ्या होत्या कीर्तनकारापाशी कसं बोला ते त्याच्याच हिशोबाने करत नाही याला काय उत्तर विचारलं नाही हे सांगत नाही म्हणलं तुला येत होतं ना ते म्हणलं तुम्ही कंबर बांधल्यावर नादी लागायची नाही त्यानं खरं सांगितलं तरी आम्ही तिसकच खुसपण काढीत असतो हुशार ते म्हणे दादा आम्ही जेसीबी आणून सर खानला जेसीबी गेली पाईप जोडले पाईप बुजले पण वायर ववायचं राहिलं उपकाराची फेड उपकारांकडं मी पुन्हा बस स्टँडला एसटी आणतो ताण घेऊ नका चरित्र इंद्राचं चालू होतं मला फक्त लांबून एसटी आणायचा ना दे डिझेल तुमचं आहे ना कोण्याही वाहनावाल्यानं चांगल्या रस्त्यानं वाहन न्यायचं बस स्टँडला आणायचं गाईनं कोणाची मका खावा पण दुधाला आणि शेणाला घरी यावं कीर्तनकारानं किती लांब फिरावं पण आपल्या कडेवर यावं मग तुम्हाला वायर व्हायचं का मग ऐकता का चला माझ्या संग उसात हे 4 इंजिनियर म्हणले या संग उसात अरे बापरे त्याच्यातलं एक जण म्हणलं चला ना शेतकरी काय साधं समजित काय तुम्ही चला उसात नेलं उंदीर धरायला आता उसात बिळा असतात का नाही पण पाणी दिल्यावर बिळात पाणी गेलं की उंदर बिळातून बाहेर येते त्या नेमकी 2-3 घंटे मोठ आणली होती आता यायला कुठं उंदीर धरता येतोय बुटन इतकाले स्वाक्षण इनी केलेल्या ते काय सोंगच न आणि यायला कुठं काय उसाची पाचट घासू घासू घामाघूम झाले शेवटी म्हणले तुम्ही थांबा थुत्र भी भरले काय कायची पळडेन चिखलात हो आणि मग ते शेतकऱ्यानं टोपला आणलं आखाड्याहून एक उंदीर दिसला की झाकलं खालून उंदीर धरला आणि मग पायपापाशी आले सुतळीचे तोडे 7-8 आणले तोड्याला तोडे बांधले उंदराच्या पायाला एक तोडा बांधला पायपातून इकून उंदीर सोडा आणि तिकडे निघला तिकडे उंदीर निघल्याबरोबर सुतळी सोडून घेतली उंदीर चोंबाळला आणि काढून द्याला आणि ह्या सुतळीच्या तोड्याला वायर बांधलं वळून घेतलो इंजिनियर म्हणले अरे बापरे जमलो ना आपलं काम
बापा 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 बापा, हे तो काहीच शिकलो नाही. जे शिकले नव्हते तेच एक जागी लय दिवस राहत होते. जे लय शिकले ते लग्न झाल्याबरोबरच व्हायला निघले. दोनच तोंड आणि खिचडीन बोंड. लय शिकले म्हणजे शहाणे असते असं थोडंच असते. त्या म्हाताऱ्याचा मुलगा दुपारच्या भाकरी घेऊन आला. त्यानं सगळं पाहिलं. म्हणला दादा 40-50 हजार रुपयाचं बजेट होतं. यायनं पेण्यात आणि कामात घातलं. ज्याच्यासाठी काम करायचं होतं वायर ववलं नाही ते तुम्ही ववून दिलं. तुम्हाला रामराम सुद्धा घातला नाही. पोराचा बाप म्हणला गाडीत तर बसू देईल मग कळवतं काय होतं. इंजिनियर निघून घेतले की आणि वायर उपसून घेतले. माझं मत आहे किती उपकार होता त्या शेतकऱ्याचा. 10-5 रुपये जर त्याला दिले असते तसं म्हणायचं होतं दादा उद्या रोजदार लाव मोठीला आणि तू दावे धर. काय जळत होतं यायचं घर. तसं 33 कोटी देवता उपाशी मरत होत्या. स्वर्गातले लोक मरत बी नाही आणि खाला बी काही नव्हतं. ठण 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 बोंबलू लागले. त्या लोकांना भाकरी द्यायचं काम कोणी केलं? चोखोबारायनं. काय होतं तर इंद्राला पाय पडायला. इंद्र दुसऱ्यांदा परत गेला आणि चोखोबाराय नृत्य करत होते. चोखोबारायला बुक्का लावला जगाच्या मालकाने. बुक्का असा भजन करत असताना ताटाला हात लागला आणि सगळा बुक्का चोखोबारायच्या अंगावर सांडला. पुरावा सापडला काय ठिकाणी. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. त्या अंगावरचा बुक्का वाऱ्यानं इंद्राच्या अमृतावर पडला आणि अमृत शुद्ध झालं. चोखोबारायच्या अंगावरचा बुक्का सुगंधी विटेवरच्या मालकाने लावलेला. त्या इंद्राचं अमृत शुद्ध होतंय. चोखोबारायचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा. एवढा चोखोबारायने उपकार करूनही इंद्र नमस्कार करायला लाजत होता. किती मूर्खपणाचं टोक असेल या इंद्राचं. दृष्टांत संपला. स्वर्गातल्या लोकांना जीव घालायचं काम माझ्या मृत्यू लोकातल्या मंगळवेढा नावाच्या गावातील संत शिरोमणी चोखोबारायने केलं. तुकोबाराय म्हणतात जो साधू स्वर्गातल्या लोकांना जीव घालतोय. अमर लोक मरत नाही पण बेचैन होते. त्यांची बेचैनी दूर करायची ताकद ज्या चोखोबारायत होती त्या चोखोबारायची व्याप्ती सांगत असताना काय टेकते खराबर विचार या लोकांचा. ज्या व्यक्तीने भजन केल्याच्या नंतर स्वर्गातलं अमृत शुद्ध होतंय ही चोखोबारायच्या भक्तीची व्याप्ती आहे. काय वर्णन करू शकतो आपण त्यांचं. म्हणून मस्तक चरणी ठेवी तसे तुकोबाराय म्हणतात या संतांच्या पायावर फक्त मस्तकच ठेव वाटतंय. इतकी व्याप्ती यांची. एवढं टोक या संतांचं. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारामध्ये भावाचं डोकं मांडीवर घेतलं लक्ष्मणजीचं आणि रडू लागला. उदाहरण क्रमांक 3. योगेश भाऊ कितीला सोडायचं कीर्तन? 10ला. आजच्या पुरता रावण झाला काय तू? हो नाव योगेश वागायला रावणासारखं. विठ्ठला लक्ष्मणजीचं डोकं मांडीवर घेतलं. माझा विटेवरचा मालक रडत होता. लक्ष्मणजी उठले. विचारलं मालक का रडता? काही नाही म्हणे लखन पलीकडे कसं जायचं. कसं जायचं पलीकडे? ज्या वेळेला मांडीवर डोकं घेऊन रडत होते तो एक वेगळा प्रसंग आहे. तो शक्ती प्रसंग. हा प्रसंग वेगळा. तुम्ही नंतर इचकिता. मालक का रडता? पलीकडे कसं जायचं? तर लक्ष्मणजीनं मालकाच्या कानात सांगितलं मालक आपल्याला पलीकडे जाण्यासाठी आडवा समुद्र आहे आणि आपण समुद्राला विनंती करू. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं ते आपलं कशाचं ऐकत आहे? तर लक्ष्मणजींनी सांगितलं काय ऐकणार नाही. समुद्र कोण आहे माहिती आहे का तुमचा? कोण आहे? सासरा आहे. भगवान प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार. सीता कोण? लक्ष्मीचा अवतार. लक्ष्मी कोणाची मुलगी? समुद्राची. मग समुद्र रामाचा कोण? सासरा. आणि जावायनं सासऱ्याला रस्ता मागत नसतेत का? आणि सासऱ्यानं जावायला रस्ता देऊ नये का? साहजिकच आहे. मग प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं हो वडील लोखंड आपण समुद्राला विनंती करू. आणि गेले प्रभू रामचंद्र. मामांजी रस्ता पाहिजे. काय वानू आता न पुरे वानू. रस्ता पाहिजे. रस्ता. प्रभू रामचंद्राने हात जोडून समुद्राला रस्ता मागितला की समुद्र जास्तच रागावला. नाही देत म्हणे रस्ता.
मारुतीरायन प्रभू रामचंद्राला सांगितलं, मालक जरा बाजूला सारखा, मी विचारतो, रस्ता काऊन देत नाही. मारुतीरायने विचारलं, अपामपती? अपामपती म्हणजे समुद्र. राम कोण आहेत माहित नाही तुम्हाला? माहित आहे, माझा आवाई आहे. मग जावायला सासऱ्यान रस्ता देत नसतेत का? अरे देत असते ते हनुमंतराय, पण माई पोरगी आहे ना हरपिली ना, बरोबर आहे. माई पोरगी जो जावाय नीट सांभाळीत नाही त्याला मी काय, मला काय त्याची कदर आहे? नाही देणार मी जावायला रस्ता. मारुतीरायाच्या विरोधात समुद्र प्रभू रामचंद्राच्या विरोधात बोलला, तोपर्यंत वानरायला काय वाटलं नाही. ते वानर होते, ते कुपा होता त्यांचा. आपल्यासारखे थोडेच होते, काही इकडं काही तिकडं काही कोणीकडं असे नव्हते, ते वानर होते, वानर. मारुतीरायाला ज्या वेळेला समुद्र विरोधात बोलला त्यावेळेला 2-3 वानर गेले. भयदंत, पुष्पदंत, साक्षीदंत, नदितनया, अश्वप्रिया, अश्वाभवम, अश्वाश्वाश्वकांती, एनम वानराणाम एन कुलाभवेन सर्वाते सदाति गोलमुलाया यज्ञायते गोलांगुळ, वानर हे सगळे खळवळले. त्याच्यातले मुख्य 24 वानर पुढे गेले. त्याच्यातला मेन होता पुष्पदंत. आणि पुष्पदंताने सांगितलं, पवनसुता काय समुद्राला पाणी लावता तुम्ही? काय वानवाता न पुरे वाणी, साधूची ताकद किती मोठी आहे. मारुतीरायन पुष्पदंताला सांगितलं, येड्या आपलं याच्या संग काम आहे, याच्या विरोधात कशाला बोलायचं बापू? मतदान होस तर विरोधात जाता येत नसत, आपलं काम आहे समुद्रासोबत राजा. ठीक आहे म्हणे. अरे पण ते ऐकत नाही समुद्र. मारुतीरायन सांगितलं, तुला राजकारण कळतं का? राजकारणामध्ये क्रोध आवरावा लागतो. आणि महाराज राजकारण ऐकून एक गुण घेतला पाहिजे. इतका सद्गुण आहे राजकारणाकडं. राजकारणी स्टेजवर एकूण एकाला शिव्या देते, पण धाब्यावर भेटल्यावर एकूण एकाचे बिल देते. हे राजकारणी लोकांचा सद्गुण आहे. आमचे लोक स्टेजवर चोंबाळीत काय महाराजांचा गोड पकवाद होता, आणि कीर्तन झाल्यावर गाडीत बसले, येडगेळ होतं पकवादे. हे अशा इचकित्यात आमच्या जाती. राजकारणी स्टेजवर काही बोलतील, पण एकांतात सारे गहू एकच. यांच्याकडचा हा सद्गुण घेतला पाहिजे लोकांकडून. मारुतीरायने सांगितलं, तुला कळतं का राजकारण? अरे ज्याच्या आपल्याशी, आपल्याला ज्याच्याशी काम आहे त्याच्या विरोधात काय बोलायचं? पुष्पदंत म्हणला, इकडे ना काय काम करते? मालकाचं काम नाही केलं, आपलं काम नाही केलं, कोणाचं ऐकत का? काय याला चोंभाळायचं? मारुतीराय म्हणले, आपल्याला पलीकडे जायचंय, त्याच्यामुळं तू तर एकटा गेलता, मला एकट्याला जाता येतं, पण तुम्ही माझ्या हाताला लोम कळत नाही, गुरुसेवा नको म्हणता ना तुम्ही. आणि प्रभू रामचंद्राला लक्ष्मणजीला नेऊन फायदा आहे का? ते ऐकत नाही रावण्या. या दोघांना नेऊन काय करायचं तिथं? तुम्ही आले पाहिजे ना, मग याच्याकरता यानं रस्ता द्यायला पाहिजे ना. तर त्या पुष्पदंतानी 2 वानर बोलून घेतले. त्या वानरांची नावं मी आसारामला सांग म्हणल्यावर सांगायचे. त्या 2 वानरायला बोलून घेतलं आणि पुष्पदंतानं सांगितलं, सांगा रे मारुतीरायाला. ते 2 जण म्हणले, पण सुद्धा या हलकट समुद्राच्या पाया पडायचं नाही. बापरे, समुद्राची ताकद किती मोठी माहिती आहे? एका समुद्राचं स्नान झालं की 350 गंगेची आंघोळी केल्याचं पुण्य आपल्यासाठी. पण ते वानर 2 जण म्हणले, पण सुद्धा हे अहंकारानं फुगलेला आहे समुद्र, याच्याकडे विवेकाचं टोक संपलंय, हे अत्यंत क्रोधी निर्बुद्ध आहे, याला तुझ्यासारख्या संन्याशाने विनंती करीत नाहीत. येडे आहेत का काय रे? पलीकड आम्ही 2 याच्या मुसक्या आवळीत होत. आम्ही 2 या समुद्राच्या मुसक्या आवळीत होत. कोण होते रे 2? तू का म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा, याचाच एक अनुयायी निळ, नळ आणि निळ नावाचे 2 वानर. या दोघांनी सांगितलं, समुद्राच्या मुसक्या आवळू. कशा आवळीतान? थांब म्हणे. 2 दगड आणले दोघांनी उचलून. ते दगड पाण्यावर टेकल्याबरोबर दगड तरंगत होते. आपण किती प्रयत्न केल्यावर जिवंत दगड नीट वागन?
कीर्तनाला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, प्रवचनाला दम नाही, सप्त्याला दम नाही. गुण किती लोकायला? दगड घेतले, दगड हातात, समुद्रात टाकल्याबरोबर दगड तरंगत होता. काय भक्तीचं टोक असेल. स्पर्शाची ताकद होती साधूची. काय वानवाताना पुरे वाणी. एका व्यक्तीने, पुढे सांगतो तुम्हाला, असू द्या. मृत्यू पावल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा अंत्यविधी केला. अगोदर चरित्र सांगितलं चोखू भरायचं. अंत्यविधी केल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, नामदेवा जी प्रभू चोखू भरायच्या आस्ती घेऊन या. तर नामदेवराय म्हणले, देवा 450 मिस्त्री मेले, त्याच्यात काही मुस्लिम होते, काही शैव होते, त्याचा दफनविधी झाला आणि बाकीच्या याला पेटवलंय. तर एका सोयीनं 200-250 लोक पेटिलीत ना, त्याच्यात चोखोबरायच्या असते कोणत्या? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, जे हाड कानाला लावल्याच्या नंतर विठ्ठल म्हणतोय ते चोखोबरायचं. सांगा बरं, असा एखादा माणूस पाहिला का तुम्ही ज्याच्या मातीला सावडायला गेल्यावर त्याच्या हाडण राखून विठ्ठल म्हणते का? काय ताकद असेल. काय वानवातानं पुरे वाणी. स्पर्शाची ताकद. एका बाईनं भजन करता करता गौऱ्या याचायच्या, तिने याचलेल्या गौऱ्या कानाला लावल्या की विठ्ठल म्हणत होत्या जनाबाई. काय ताकद असेल. शेवटी जनाबाई मानव होत्या, शेवटी चोखोबाराय मानव होते. पण हे वानर पशु आहेत. पशु वनीच्या पाले खाईरा, झाडाचा पाला खाणारी वानर. यायनी दगड हातात घेतला की पाण्यात तरंगत होता. समुद्री तारिले पाषाण ते महिमा नावाचे. समुद्रामध्ये दगड तरंगले. लोमशाने नळ आणि निळ नावाच्या वानराला बोलून घेतलं. हे चरित्र ऐकायला 18 संत होते. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय आदी करून सर्व संत हे चरित्र लोमशांचं आणि नळनिळांचं ऐकत होते. लोमशाने विचारलं, नळनिळा 18 पद्म वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगूळ, याच्यापैकी तुम्ही 2 लोकांनी दगड टाकले की पाण्यात तरंगतेत. ही कुठून ताकद आली तुमच्यात? नळानं सांगितलं, लोमश गुरुदेव, आमचा सर्वांचा मुखिया साधू आहे हनुमंत. आणि त्या मारुतीराय प्रभास क्षत्राच्या ठिकाणी स्नान करायचे समुद्रावर. प्रभास क्षत्राच्या ठिकाणी मारुतीराय स्नान करायचे. मारुतीरायने स्नान केलं की भक्तीचे तरंग समुद्रावर तरंगायचे. पण समुद्र अहंकारानं फुगलेला होता, म्हणून समुद्राला भक्तीचे तरंग डोक्यावर घेता आले नाही. खाली दाबावत भक्तीच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद समुद्रात नव्हती, म्हणून तरंग लाटाच्या लहरीनं पुढे पुढे जात होते. लोमशाला नळ आणि नीळ नावाचे 2 वानर चरित्र सांगत होते. गुरुदेव महर्षी लोमश महाराज, माझे मारुतीराय प्रभास क्षत्राला स्नान करत असताना भक्तीचे तरंग सागरावर तरंगायचे. आम्ही प्रभा क्षत्राच्या खाली उताराला स्नान करायचो. भक्तीचे तरंग वाहत 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 यायचे आणि आम्ही स्नान करत असताना भक्तीचे तरंग आमच्या अंगावर पडायचे. लोमश गुरुदेव, ते भक्तीचे तरंग मारुतीरायाच्या आमच्या अंगावर झेलल्याच्या नंतर त्या भक्तीच्या तरंगानं शरीर इतकं भक्तिमय झालं, इतकं नाममय झालं की जड असणाऱ्या पाषाणाला आम्ही स्पर्श केल्याच्या नंतर तो सुद्धा पाण्यात तरंगत होता. 100 योजनाचा सेतू बांधला. 100 योजन म्हणजे योगेश 1200 किलोमीटर. 4 कोसाचा 1 योजन आणि 3 किलोमीटरचा 1 कोस, 4 त्रिक 12, 12 गुणिले 100, 1200 किलोमीटर लांबीचा आणि 13.5 चौंग्या रुंदीचा सेतू बांधला. माझे तुकोबराय विचार करतात, माणसं माणसांना भक्तीला लावू शकत नाहीत. एखाद्या महाराजांनी जर माळ घातली आणि वाढदिवसाला त्याचा मित्र भेटला तर ते काढून टाकीतो. म्हणजे माणसं माणसाला भक्तीच्या यादीत आणू शकत नाहीत. तुकोबराय येडे नव्हते. मारुतीराय काय भक्तीच्या त्या वाटान मजा दावाव्या सुबटा. भक्तीची वाट तुकोबराय म्हणतात. मारुतीराय रानातल्या पाला खाणार वानरावर तुम्ही एवढे भक्तीचे कोंब मिरवले, एवढे भक्तीचे सूत्र त्यांना जिरवले, एवढे भक्तीचे सूत्र त्यांना शिकवले, एवढे भक्तीचे मेरू त्यांना करून ठेवलं, एवढे भक्तीचे मर्मत्य तुम्ही वानर केले की ज्यांनी हातात दगड घेतल्याच्या नंतर पाषाण
ते दगड समुद्रात तरंगत होता. या भक्तीच्या टोकाच्या असणाऱ्या नळ आणि नीळ नावाच्या वानरात इतकी ताकद आहे. तर यांच्यावर कृपा करणारा, यांना भक्तीचे पाढे शिकवणारे मारुतीराय साधू किती अधिकारी असतील. अशा मारुतीरायाची काय 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 किती वर्णन करू. काय ताकद असेल या नळ नीळ नावाच्या वानरात. तुकोबाराय म्हणतात मी काय वर्णन करू. योगेश भाऊ सरकतो पुढं. मागच्या वेळेस मला घरी जायचं होतं, आज मी आळंदीला जाणार आहे कारण उद्या वारीला जाणार आहे, म्हणून तो पुढचं कीर्तन घेतलं नाही. मला पुढचं देत होता योगेश भाऊ, पण परवा वारी आहे पंढरपूरची, म्हणून म्हणलं आजचं करतो. आनंद आश्रमात एक साधू होता. तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही. त्या आनंद आश्रमातल्या साधूचं नाव होतं काशीतल्या श्री संत कबीर. कबीर नावाच्या साधूंनी भजन केलं. मोमिनाच्या कुळात जन्माला आलेला साधू, लोकांच्या मतानुसार मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेला साधू. साधूला जातीचा संबंध नाही. एक हिंदी पुरावा आहे रे आसाराम. या दिन पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहे न दो म्यान. तलवारीची किंमत केली पाहिजे. तलवारीची जर किंमत नाही केली तर 2-4 डबरोट्या देते इकणार त्याच्यावर, 2-4 पेप्स्या देते तिच्यावर. हे देईन किलोक्ष पेरू देते त्या तलवारीवर. पण ती तलवार जर रात्रीच्या प्रसंगी चोर भेटला तर आत्मरक्षण करते ती तलवार. म्हणून तलवारीचं जसं रक्षण करावा तसं साधूची जात इतकायची नाही, त्याच्या विद्वत्तेचं रक्षण करायचं, त्याच्या विद्वत्तेची किंमत करायची. या दिन पूछो साधू की, जात विचारायचीच नाही, पूछ लीजिए ज्ञान. त्याची विद्वत्ता बघायची. काय करायचं त्याच्या जातीशी, आपल्याला काय लग्न लावायचं. काही लोकांच्या मतानुसार मुस्लिमाच्या कुळात जन्माला आलेला साधू कबीर. मी मगाशी सांगून गेलो तुम्हाला, पोटासाठी काम करायचं. लग्न केलं एका सुमळ्याने, लेकरं झाले 2-3. बापाने सांगितलं जाईन उसाला पाणी भरायला, आपण जाणार. जाईन बाजार आणायला, आपण जाणार नाही. काय करणार, भजनच करतो. लग्न काऊन केलं सुमळ्यात. आपलं काम करून भजन करायचं. हा, उसाल जर लाईट असेल आणि ऊस भिजवायचा असेल तर ऊस भिजल्यावरच कीर्तन ऐकायचं. कीर्तन ऐकून ऊस नाही भिजवायचा. लाईट जर 2 तास असेल तर आधी उसाल पाणी द्यायचं, मग कीर्तनात याचं. कारण तो शेतकरी हजारो लोकांचा पोशिंदा आहे. 100-200 घरी साखर पोचितो तो. त्यानं जर ऊस भिजिला तर 100-200 घरची दिवाळी होती ऊस गोड साखरेनं. त्याच्यात त्याचा परमार्थ आहे. काम महत्वाचा विषय. मी गेल्या वर्षी सांगत होतो, एखाद्या शिक्षकांनी जर विद्यार्थी शिकवले आणि 100-200 विद्यार्थी जर नोकरीला लागले तर कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्या शिक्षकाला मिळते. हा, विद्यार्थी शिकीन बसला टाळ वाजीत, सोंगळायस का काय तो शासन पगार देते विद्यार्थ्याला शिकवण्याचं. शिकेव विद्यार्थी या देशातले तारे, या देशातले तारे घडव, तुला कोट्यावधी कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त. कर्तव्यात परमार्थ आहे, हो, कामात परमार्थ आहे. स्वामी काज गुरु भक्ती आहे ना पुरावा. पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. मुलांना आई वडिलांना मानणं विष्णूची पूजा, बाईनं नवऱ्याला मानणं विष्णूची पूजा, सुनानं सासू सासऱ्यांची सेवा करणं विष्णूची पूजा. ज्या सासऱ्यान 50 एकर जमीन कमिली, त्याचे धोतर धुवाचा कटाळा येतो मंजुळा, तुला झोपीत तुझ्या अंगावर छत पडन. मंजुळे येड्यावानी करते अशी, तुझ्या अंगावर भिताड पडन, तुला उकरून काढावं लागन भिताडा खालून. 50 एकर जमीन कमिली म्हाताऱ्यान, त्याचं धोतर धुत नाहीस तू, हा तळ्यात पडशील एखादीशी. विठाला पोटासाठी धंदा कबीराचा होता, कपडे विणायचे. कबीराने इनलेला शेला शालू
एक गालीच्या आपल्या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या एका माणसाने विकत घेतला. घरी आणला तो शेला, काय वानवाताना पुरेवानी. घरी शेला आणला, संध्याकाळचे दिवस, रात्रीचे 12 वाजले. संध्याकाळची रात्र, संध्याकाळचा वेळ आहे, दिवस चुकीचा शब्द केला. रात्रीचा प्रसंग आहे. रात्रीच्या मध्यरात्री थोडस ढगाळ वातावरण झालं. बाहेर टाकलेल्या बाजा घरात आणल्या. तुमचा आमचा ऐकून तो काशीला गेलता. दोघं पती पत्नी. बायकोला शेला आवडला, घेतला इकत. भरपूर पैसे बी दिले नव्हते. ते वारकरी होते ऐकणार. इतकेच येत म्हणे आमच्याकडे, घेऊन जा म्हणे, महाराष्ट्रात चाललाय. कबीरानं सांगितलं, तुम्ही महाराष्ट्रातली माणसं खूप मोठे आहात राजे हो. तुमच्या महाराष्ट्रातल्या एका साधूच्या हातानं देव दूध पितो बापा. तुम्ही त्या महाराष्ट्रातून आलात, अर्धेच पैसे दान शेला घेऊन जा. काशीतल्या लोकांना साधूना महाराष्ट्राची किंमत कळत होती. या महाराष्ट्रात जाजा साधू जन्माला आला की त्या साधूनं देवाला दूध पाजलं, मंदिर फिरलं रे. महाराष्ट्राच्या मातीत विटेवरचा मालक दूध पेतो. नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवे. हा लोह्या सामान्य महिमा संतांचा. विटेवरचा मालक महाराष्ट्रातल्या संतांच्या हाताने जेवतो. बाबा तुम्ही त्या महाराष्ट्रातले, घेऊन जा शेला. पैशावाली अवलाद होती ती, पण पैसे भरपूर दिले नाही. चालू होत. घरी आले, पाऊस यायचं वाण दिसला. आतमध्ये बाजा घेतल्या. वय झाल्याच्या नंतर झोप कमी येत असते. वय झाल्यावर काही काही गोष्टी कमी होत्यात आणि काही काही गोष्टी वाढत्यात. मला वाटतं गेल्या वर्षी सांगितलं होतं मी. वय झाल्यावर झोप कमी होती, आहार कमी होती आणि आशालय वाढती. जसा जसा म्हातारा होईन तस तसं शेल्यावर पाय देतो आवताच्या. आपलं रान मोठं करीतून दुसऱ्याचं बारीक करीतून. उभाट्या उठान तू उभाट्या म्हातारा झाले की आशा वाढती. आशा, झोप कमी होती म्हातारपणी. 1-1:30 वाजला रात्रीचा. दोघं पती पत्नी तसेच अंथरुणात पडले. रात्रीच्या 1:30-2 वाजता शांत वातावरण आहे. ढगांचा इजांचा कडकडाट शांत झाला. सगळं घर झोपलेले. दोघच तोंडावर पांघरून घेऊन पडले, जागेचे. रात्रीच्या 1:30-2 वाजता घरात भजन ऐकू येत होतं. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय हे राम, श्री राम. पटपट म्हटली ती बाई म्हणली, आपलं एखादं पोरग भजन करायला काय? ते म्हणला, ईडीएस का काय? सप्ताह चालू असल्यावर पोरायला मी मामाची ते नेऊन घालतो. कारण पोरायनं गावात कोणाचं कीर्तन ऐकून, हरिपाठ ऐकून काला झाल्यावर मग पोरायला आणत होतं. इतकं पाकिस्तानी होतं ते. आणि सप्त्याच्या शेवटच्या दिवशी त्याची बायको आचार्याला 2-3 पिठलं भाकरी देत होती. आचार्याला तेलकट खावाटत नाही, ते रोजच तळीत येत ना. याची बायको पिठलं भाकरी द्यायची, 2 टोपले नुकती आचार्य संध्याकाळी तिला नेऊन द्यायचं. आणि सप्त्याला रुपयापट्टी देत नव्हतं. आणि आपले पोरं भजन करते, मग करायला कोण? 4-5 दिवसाच्या नंतर लक्षात आलं, काशीत एक वस्त्र घेतलं होतं ना इकत, ते शेला भजन करीत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम. तो कबीराला इंडलेला शेला त्या धाग्या धाग्यातून राम 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 असा ध्वनी निघत होता. ती बाई नवऱ्याला म्हणली, मालक
तुमचं मग आयुष्य गेलंय. माझ्या बापाकडच्या 15 पिढ्या, तुमच्या वडिलाकडच्या 10 पिढ्या आपल्या घरात कोणी भजन केलं नाही. आणि बाई हे कपडा आणला आणि हे घरात भजन करायला आपल्या पोरायला भजन शिकीन. ह्या कपड्याचं काळं पांढरं करा. कशी बाई असेल पाहणं. पाय बांधून घोडनदीत टाकायला पाहिजे होती. निदान माशा तरी सुधारल्या असत्या हिला खाल्ल्यावर. हे कपडा देऊन टाका. पंढरपुराला जायचं नव्हतं पण पंढरपूरला गेलं आणि पंढरपूरला एका श्रीमंत माणसाला फुकटच शेला देऊन टाकला. तर ज्याला शेला द्यायला ते बी किती पापी होतं सांगू. त्यानं 35 वर्ष शेला पाय पुसणं म्हणून वापरला. 35 वर्ष काय वानू आता न पुरे वानू. 35 वर्षाच्या नंतर एक दसरा आला. वर्षाला येत असतो पण त्या दसऱ्यातला दसरा काढायला 2 बायका कामाला लावल्या. एक बाई होती गोनाबाई आणि एक बाई होती जनाबाई. ज्या बाईच्या पोटी असं पोरग जन्माला आलं की त्या मुलाच्या हाताने विटेवरची मूर्ती जेवत होती नामदेवरायची आई. त्या बाईला असा नातू जन्माला आला. त्या नातवाचं नाव नारायण होतं. जन्माला आल्यावर लहानपणी जनाबाईच्या हातात मांडीवर दिला. तर जनाबाईंनी सांगितलं नामदेवा याचं नाव नारायण ठेवा. झाल्या झाल्या जिबेच्या शेंड्यान नारायण नारायण म्हणत होतं. अशा नातवाची आजी होती ती. ती का नस वाढणारी होती का दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी बाई होती का दुसऱ्याच्या सुनायला लावून देणारी बाई होती. नाही नाही नाही, गोनाबाई दामू शेट्टींची पत्नी. हो, आणि ती बाई दसरा काढायला पोट विचित्र असतं राजो. हो, विचित्र 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 हे पोट असतं. आणि या पोटाची खळगी भरण्यासाठी काम करायला दसरा काढण्यासाठी साध्वी गोनाबाई साध्वी जनाबाई 4-5 दिवस दसरा काढला. काय दिल तर दसरा काढण्याच्या बदल्यात एका वर्षी गोनाबाईनं तिळ मागितले होते. कशा करता तिळ? कारण दसरा झाल्यावर दिवाळी येत असती आणि दिवाळीला उठणं करीत असते. आणि उठणं केल्याच्या नंतर आंघोळीला पंढरपुरातला मालक बोलवायचा होता. म्हणून 5 दिवस दसरा काढा आणि 5 दिवसाच्या दसऱ्यामध्ये निठोभर तिळ मागितले. त्याचं उठणं विटेवरच्या मालकाला केलं आणि नामदेवराला सांगितलं नामा आज विटेवरचा मालक आपल्या इथं आंघोळीला घेऊन ये. नामा राऊळाशी गेला. मालकाला सांगितलं मालक आंघोळीला घरी यावं लागतंय. आला जगाचं बाप आपल्याला शेल्याचं सांगायचं. आठवलं म्हणून मधलं सांगत होतं. 5व्या दिवशी धुणं धुतलं, धुणं वाळत घातलं. ते पाय पुसणं पण त्या श्रीमंतबाईनं धुवाल दिलं तर चंद्रभागेत. लवकर जाड जाड धुणं लवकर धुतलं, वाळू घातलं. आणि ते ऊन जे असतं ना दसऱ्यातलं ऊन म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा. हस्त नक्षत्र म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा असतो. कडक ऊन असतं ते. आणि ती उन्हानं वाळू तापलीन, कपडे वाळले. काही कपडे वाळू लागले. पोटात काही नव्हतं. झाडाच्या सावलीला जनाबाईनं अंग टाकलं. पण उशाला एक शेला घेतला. तो शेला तो 35 वर्ष तुडिलेला होता. तो शेला उशाला घेतला आणि जनाबाईला झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर जिकून डोकं शेल्यावर दिलंय त्या कानामध्ये रामनामाचा ध्वनी ऐकू येत होता. खडबडून उठले. आईसाहेब आईसाहेब काय जना रडते कशा करता? आईसाहेब हे कपडा भजन म्हणायला. तो गोनाबाई म्हणल्या जना वेडी झालीस का काय तू? अगं माणसाला हे शरीर भजना करता दिले. देवे दिला दे भजना गोमटा. अरे भजनासाठी शरीर दिलं. जना माणसं भजन करीनच आणि कपडा कसा भजन करीन? हे तर पाय पुसणं होता श्रीमंताच्या घरी पाय पुसायला. जनाबाई म्हणले आई साहेब मी देवाला एखाद्या वेळेस खोटं बोलन पण तुम्हाला नाही खोटं बोलणार. कारण सांभाळलं होतं ते. गोनाबाईनं शेला कानाला लावल्याबरोबर राम राम विठ्ठल श्रीराम जय राम म्हणत होता. गोनाबाई म्हणल्या जना अचानक काम संपलं त्या मागायचं काय? एकच मागू, काही नाही दिलं तरी हरकत नाही पण एवढा कपडा देऊन टाका म्हणून भजन म्हणणार. काम संपलं. जेवारीचं गठुडं दारात टेकलं. जनाबाई निघच नाही. पुन्हा द्यायची का ग जेवारी? माय दिलेली वापस घ्या. पण मी मागते ते. काय पाहिजे तुला? त्या कपड्याच्या वरी एक वाळल्याला घडी केलेला कपडा आहे तेवढा आम्हाला देऊन टाका. तिने हातात घेतला आणि पायानंच फेकला पलीकडे. घेऊन जाय. फाटका तो हातात तिच्या दृष्टीनं. पण जनाबाईच्या दृष्टीनं तो शेला साधा नव्हता. घरी नेला आणि गोनाबाईला सांगितलं आई साहेब
पंढरपुरातला मालक रोज संध्याकाळी माझ्यासोबत दळू लागतो. ते खाली बसते. आजपासून त्याला बसायला हा शेला टाकते, याच्यावर बसून दळीत जाईल. शेलाच टाकला. त्या शेल्यावर भगवान बसले. बसत असताना देव चळचळ कापत होता. याच्यावर कसं बसू याच्यावर. शेल्यावर बसले. दळण आटपलं. सगळ्या लोकांच्या ताटातलं देवाला वाढलं. जनाबाईल खाऊ घातलं. देवाने खाल्लं. आणि देव निघत असताना पितांबराची दशी धरली. देवाने विचारलं, जना कधीच पितांबर पकडीत नाही, आज का पकड? आज विचारायचंय देवा काय. हा शेला भजन करतोय. कोणी इनला देवा, कोणी इनला. तर पंढरपुरातल्या मालकाची वाणी बंद झाली. याचा अर्थ त्याला बोलता येत नव्हतं. डोळ्यातून येत नाही इतकं पाणी येत होतं. जनाबाईच्या हाताला स्पर्श केला. सांगितलं, जना हा आनंद आश्रमातल्या काशीतल्या एका वारकऱ्याने इनला. त्याचं नाव आहे कबीर. कबीर नाव आहे त्याचं. कबीर 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 कबीर. जनाबाई त्यावेळेस पासून ध्यास करत होत्यात, कबीर मला कधी भेटतील, कबीर मला कधी भेटतील. योगाचा आला. एके दिवशी आनंद आश्रमावर काही शास्त्री, आचार्य, पंडित, विद्वान यांची चर्चा बसली. आणि त्या चर्चेत असा विषय निघला, महाराष्ट्र में पंढरपुर नामक एक गाव है बोले. ये पंढरपुर में गोपालपुर है. ये गोपालपुर में एक जनाबाई नामक साध्वी स्त्री है. हिंदी येत नाही मला, करत म्हणतो. आणि त्या जनाबाई नावाच्या साध्वी स्त्रीनं गौरीला उपलीला हात लावला की उपली विठ्ठल म्हणते. चलो देखेंगे बोले. त्या आनंदाश्रमातले काशीतून बरेच काही योगी, तपी, अनुरागी, जपी, शास्त्री, आचार्य, पंडित, योगी सगळे पंढरपूरला आले. सोबत कबीर येते. तिला दळू लागतं म्हणे जगाचा मालक. कबीराने सांगितलं, साळी कांडू लागतोय तिला आंघोळ घालतोय. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. पाणी. तर एक शास्त्री म्हणला, कबीरा अरे शास्त्र वाचू वाचून पानं पलटू कांडे उघडलेत रे. पानं उलटू कांडे उघडलेत. कांडे अजून देव स्वप्नात नाही. तिला दळू लागतो, तिला नाऊ घालतो, तिला तिचं डोकं चोळतोय, तिची पाठ घासतोय, तिला साळी कुटू लागतोय. साळी कांडिता घामाला पंढरीनाथा. जनी मने मुसळ सोड देवा हाताला फोड. जनी मने मुसळ सोड फोडाले देवाला फोड. साळी कुटता. देखेंगे बोले चलो. गेले सगळ्यांनी विचारलं, जनाबाईचं घर कुठे आहे? तर गावातले लोक म्हणले त्या झोपड्यात राहते. तर ते आचार्य आणि शास्त्री पंडित त्या 200 शिष्य होते नाना. काही शास्त्रीचा धोत्राचा घोळ धरायला 50 विद्यार्थी. धोत्र खाली मळून म्हणून शास्त्रीचे धोत्र धरायला. हो 50 शिकते तिथले शास्त्री होते ते. हो मोठमोठाले विद्वान. काही आचार्यांच्या जटा धरायला 200, काहीच्या मिशा धरायला 50 विद्यार्थी. असे होते ते शास्त्री, आचार्य, पंडित. क्या बोले, घर नाही रहने के वास्ते. कबीरजींनी सांगितलं, महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पण मिरवी आवडोनी. महाराजांचं वाक्य सांगितलं कबीरजीनं. साधू दशेन त्याच्या अधिकारान बघायचं असते, वरची दशा बघायची नसते साधूची. दिवस माळाल्यावर नामदेवरायच्या झोपड्याच्या कुडाल बसले सगळे महाराज. 10:30 वाजता शेजारती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा. आपुला आले मनोरथ जातो आपल्या स्थळा. किलोकी लावलं आणि 11:15 वाजता पंढरपुरातला मालक नामदेवरायच्या घरी जनाबाईला दळू लागायला. तर एवढं तेज होतं भगवंताचं, इतकं तेज होतं तर ते तेज पाहिल्यावर शास्त्रीचे डोळेच बंद झाले. एवढं तेज ते बघताय तू का कोणाला बी. कबीरानं कृपा केल्यावर सगळ्या शास्त्रीला देव दिसू लागला, सगळ्या आचार्याला देव दिसू लागला, सगळ्या पंडितायला देव दिसू लागला, सगळ्या विद्वानांना देव दिसू लागला आणि देव बोलू लागले. देव बोलत असताना कबीराच्या लक्षात आलं, हा कधी निघून जाईल काय सांगता येत नाही. कुड फोडूनच माझा थोडी हानी. मालकाचं दर्शन घेतलं, कबीराच्या पाठीवर थाप टाकली, कबीराला मिठी मारली, मालक निघून गेले. आणि मग
कबीरदास जनाबाईचं दर्शन घेऊ लागले. जनाबाईनं दर्शन घेऊ दिलं नाही. जनाबाई पटकन वाकल्या. भगवंतानं खुनिलं, जना हे भजन करणारा शेला आहे ना, यानं चिंगाय. पटकन डोकं कबीराच्या पायावर टेकलं, साष्टांग दंडवत घातला. पण कबीर जनाबाईच्या पाय पडत असताना जनाबाई पाय पडले. कबीराचे डोळे भरून आले. विचारलं, काय वानवाता पुरी वाणी? कबीराने जनाबाईला विचारलं, जनाबाई मी मुसलमानाच्या कुळात जन्माला आलो, याच्याकरता पाय पडू देत नाही? तो माझ्याकडे भावच नाही. तसं जर माझ्या मनात असतं तर मी तुमच्या पायात पडले नसते. हा हो का उत्तम चांडाळ, पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. उत्तम कुळातला आहे, चांडाळ कुळातला आहे, त्याचा संबंध नाही, पण वारकरी मग बाई मला का पाया पडू देत नाहीत? जनाबाईने विचारला, असं काय केलंय मी की जेणेकरून तुम्ही माझ्या पाया पडता? बाई तुम्ही गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणते. कबीरा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणते, पण गौरी पाण्यात टाकली की विरघळून जाती. कालांतरानं गौरी विरघळून जाती, आणि गौरी विरघळून गेली की नाम विरघळून जाते. 36 वर्ष झाले, 36.5 वर्ष, 35 वर्ष एका फुगिराच्या घरी, आणि 1.5 वर्ष झालं आमच्या इथं. 36 वर्ष झाला हा शेला धुतलाय, तरी पण याच्या धाग्यातून राम राम धुतल्या जात नाही. हा शेला तुम्ही इनलाय. दृष्टांत संपला. भजन करता करता पोटाचा धंदा निभवण्यासाठी शेला इनला, तर त्या शेल्यावर एवढं भक्तीचं टोक उमटलं की त्याच्या धाग्या धाग्यात रामनामाचा ध्वनी निघत होता. हे म्हणजे कपड्यावर नामाची साधना करणारा एक वैराग्य संपन्न वारकरी कबीर. या कबीराची इतकी टोकाची महती, म्हणून काय काही लोकांचा भक्तीचा पुरुषार्थ इतका मोठा होता. तुकोबाराय म्हणले, तो परमार्थातला पुरुषार्थ मोजण्यासाठी माझी वाणीच पुरत नाही. योगेश भाऊ 9:30 वाजले तरी एक पुरावा सांगतो, पूर्ण विराम करतो. माणसं जेवायचीत राजा, जेवायचीत माणसं. कोणाला शुगर असते, लघुशंकेचा त्रास असतोय, लोक ऐकायलेत म्हणजे बाळाने इतका शहाणपणा करायला नाही पाहिजे. सोडायला पाहिजे 9ला कीर्तन, आहे का नाही? आणि तुम्हाला ऊस टाकला म्हणून 5 सगट खात जाऊ नये तुम्ही पण, आहे का नाही? काय ख्याती या लोकांची राजे, काय वर्णन करा. 5 ते 7 मिनिटात एक पुरावा देतो. हा पुरावा भैरवनाथाच्या चरणी समर्पित करतो. मग मात्र माफी द्या, क्षमा असावी पुरे. बरं नाही वाढ तर पुन्हा तुम्ही म्हणताले रै रगील झालं कीर्तन करा. तर पहिल्यासारखं राहिलंच नाही. काय मला शेपूट आली का? काय टोके लोकांचं. एका बाईचं पोरग मृत्यू पावला. मालक बाहेरून आले, वेगात मात्र वेगात, विस्तारपूर्वक नाही. सगळ्याला बसायचा त्रास असतो महाराज, मांडी घालता येत नसते. हो ना, मी आता 41 मध्ये असताना मग धाबदान आणले तुमचे तर सगळे केस पेटले, आणि मी विचार करू शकतो त्या गोष्टीचा. मालकानं अंत्यविधीची तयारी केली. दातृत्व काय या लोकांकडे. बाईन सांगितलं, मालक अंत्यविधी करा, पण एक विनंती आहे. माया चिमुकल्या लेकरासाठी आपण काहीच केलं नाही, त्याच्या टाळूवर सोन्याचा पत्रा झाका. गरीब मालक होत, घरी काहीच नव्हतं. डोळ्याला पाणी आलं. मित्रांनी सांगितलं, बाबा तुझ्याकडे सोनं नाही, पण इथं कुरुक्षेत्र नावाचं क्षेत्र आहे, तिथं युद्ध चालू आहे. एकीकडे 11 अक्षोणी, एकीकडे 7 अक्षोणी, फार मोठे वीर आहेत. तिथे एक महान दानशूर व्यक्ती आहे, त्याचं नाव कर्ण आहे. त्या कर्णाकडे जाय, मागितल्यावर तुझ्याकडे देईल. पण योग प्राक्तनो गहनो गती, नशिबाची गती इतकी खोटी होती. ज्या कर्णाकडे मागायला गेला हा महाराज, त्या दिवशी कर्ण खाली पडला. लालबुंद शरीर कर्णाचं झालं. अंगातून सगळं रक्त वाहत होतं, पळसाच्या फुलासारखं लालबुंद शरीर झालं. आणि त्या कर्ण पाहिला, सांगितलं कुठे आलतात? कर्णाकडे. हाच कर्ण आहे म्हणे. महाराज निघालं. ते कर्णाचं डोकं सारथ्याच्या मांडीवर होतं. सारथ्याने विचारलं, कशा करता आलतो? विचार. सारथ्याने विचारलं, हो बाबा काय काम? कर्ण महाराजांना सोनं मागायला आलतो. बाण लागल्यामुळे गळ्यातल्या बाणात माळा तुटल्या, बोट तुटून गेलती, मुकुट उडून गेलता. कर्ण एक असा दानशूर होता, लोकांचं देणारा नव्हता. कर्णाने त्या महाराजाला जवळ बोलिलं, काय काम आहे? काय नाही, सोनं पाहिजे. कर्णाने सांगितलं, दादा आतापर्यंत ज्याला मागितलंय त्याला देऊन टाकलं रे, देऊन टाकलंय. आतापर्यंत नाही, कोणालाच म्हणलं नाही. कर्ण इतका दानशूर होता.
त्या दुर्योधनाच्या बायकोचं नाव होतं भानुमती. देवदर्शनाला चालली, पंढरपुरातल्या मालकाने एका महाराजाचं रूप घेतलं. कर्णाला सांगितलं मा यज्ञ चालू, यज्ञात अन्नदान करायचं आणि मला द्रव्य पाहिजे. कर्णाने दासीला सांगितलं, भानुमतीच्या अंगावरचं मंगळसूत्र सोडून दिलं, बाकी सगळं सोनं काढून देऊन टाकलं. तरी भानुमती घरी जाऊन बोंबलू लागली, म्हणजे असा कसा आपल्या इथं आणलाय म्हणे, यानं मला रस्त्यात मग सोनं काढलं. तर कर्णाने सांगितलं तो नशीब चांगलंय, पुढच्यानं धन मागितल्यामुळे तो सोनं काढे, आणि पुढच्यानं जर बाई मागितली असती यानं तुला देऊन टाकलं असतं. इतका दानशूर कर्ण होता. आणि मग भीष्माचार्याने विचारलं, कर्णा तिच्या अंगावरचं सोनं का दिलंस? ऐका म्हणे महाराज, मी ज्याच्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्याचं सत्व जाऊ नये, त्या राज्याचा दुराग्रह वैराचार वैषम्य स्थितो भय जा येते यत जा येतो यत पुनितो पुनितो फलत राहतो सतेवचा, हे अनुसंग पूर्ण शाबित राहावा, उष्ट देवता होऊ नये. मला मागायला आलेला महाराज नसून पंढरपुरातला मालक होता, आणि तो जर रिकामा गेला असता तर राज्य जळून गेला असतं. मी या राज्यातल्या भाकरी खातो म्हणून राज्याचं हित व्हावा याच्याकरता त्याच्या बायकोचं सोनं दिलं. इतका विद्वान कर्ण होता. आणि त्या कर्णाला मरता मरता एक जण सोनं मागायला आला. ते सोनं मागायला तो नव्हता आला, पंढरपुरातल्याच मालकानं नाटक केलं, त्याच्या बायकोच्या मनात ती विद्वत्ता दिली आणि मागण्याचा भाव आला. नवरा तिथपर्यंत पोहोचला. ज्योती नावाचं सरोवर होतं, त्या सरोवराच्या बाजूला भीष्माचार्य पडलेले होते. ब्रह्म सरोवर होतं, त्या सरोवराच्या काही अंतरावर कर्णाचा रथ खाली चाक घुसला आणि तिथे कर्ण पडला. ब्रह्म सरोवर आहे 244 शंकरचं. पहा कुरुक्षेत्रावर जाऊन कधी कधी फिरायला जात जा, गर्व जिरत असतो माणसाचा. याच्या करता फिरलं पाहिजे. एक जण म्हणला मला 35 अभंग पाठ आहे. चल ना ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात. सकाळपासून लोक मालिकाच हातात घेत नाहीत. ज्ञानोबारायची तुकोबारायची पालखी टिकीपर्यंत सगळे अभंग मुखोद्गत म्हणते. तेव्हा हे 35 अभंग करणाराचा तिथे गेल्यावर जिरतो घाम. पुढचं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही तुमचं ठरवा. हा, त्याच्याकरता फिरलं पाहिजे. एक जण म्हणला आपला 4 मजली बंगला आहे, मुंबईला जाय ना टोपी पडती वरी पाहिल्या 22 मजला. त्याच्याकरता फिरलं पाहिजे. हो, माणसाचा अहंकार संपत असतो म्हणून माणसानं फिरत राहिलं पाहिजे काही काही गोष्टीसाठी. योग असा आला त्या कर्णाला जवळ घेतलं आणि सांगितलं या महाराज या. सारथ्याला सांगितलं मला दात सोन्याचे ते काढून टाक. कसे काढता येते? बाणाची तिवई तोंडात घातली. कर्ण हातावर थुंकला आणि पुढच्या महाराजाला सांगितलं दात सोन्याचे घेऊन टाका. उपजता सोन्याचे दात होते. विज्ञान माना नाही तर न माना. महाभारत काय आमच्या चुलत्याने लिहिलं नाही, ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा. मी पुराण सांगतोय, नसल पटल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी. सोन्याचे दात हातावर घेतले, पण ते महाराज सभाद महाराज नव्हतं. रक्त लागलेलं धन नकोय, वापस चाललं म्हणजे याला रक्त लागलंय. कर्णाचे डोळे भरून आले. मरण्यासाठी मरतय म्हणून नाही. क्षत्रिय कधी मरणाच्या भीतीने रडत नसतो. आणि पंढरपुरातला मालक म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं स्तवन केलं. देवा जाता जाता दान करायची संधी. आयुष्य शिल्लक राहिलं होतं 1-1.5 मिनिटाचं. 1-1.5 मिनिटाचं आयुष्य शिल्लक राहिलं. देवा जाता जाता दान करायची संधी दिलीस, पण रक्त लागले. आला आधी हात अलीकडे घेतला, डोळ्यातल्या पाण्यानं दात धुतल्या गेले, दात स्वच्छ केले, आवाज दिला काका. पाहिलं त्या महात्म्यानं घ्या सोनं. त्या महाराजाच्या हातावर सोनं टाकलं. कर्णानं प्राण सोडा. तुकोबाराय म्हणतात काय दानशुरे. कर्णाला फोडायसाठी पंढरपुरातला मालक त्याच्या आईला घेऊन गेलता, तरी कर्ण फुटला नाही. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुखे. असे तत्वशील लोक महाभारत या भारतात जन्माला आले. अशा लोकांची काय वानू आता न पुरे ही वाणी. मस्त चर्चा ठेवी तसे